कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। निशी, गो निशी, लालीताई, निशी काय गेला का माहित निशी नीरजकडे गेली अगं। नीरजच्या घरी? तिकडे कशा गेली? नाही ती काय माहित नाही। माहित ना म्हणजे हा खय गेला तर माहित असा मग विचारूच ते का आणि खय आता काय रावला त्याचा? काय झालं? काय नाही, या घरातल्या सगळ्यांची ना डोकी फिरलेली असत। कधी काय करतीत ना तर सांगू केवचा नाही। शिनू काय रे, काय झाला? नाही म्हणजे आहे आता कोणी काय केले? तुझी लाडकी पुतणी निशीन काय केला? गेला हा नीरजच्या घराकडे। काय नीरजला भेटायला निशी गेला? हो, आणि दादा मामा नीरज घरात नाहीये। अरे पण शिनू म्हणजे ता कशा गेला ना ताई सर? मी सांगते, मला माहिती आहे निशी तिकडे का गेली। हो मग सांग ना कशा गेला आता? ते शिर्के आलेत तिकडे ना म्हणून। आता ती नीरजची आई निशीला परत काही बोलली तर? अशी कशी बोलत माझ्या नातीक? दात घशात नाही घालूच त्याचे। आत्ता जातो ते निशी घेऊन येतोय मी। त्याचे थांबा, तुम्ही नका जाऊ। आधीच त्या मेघनाताईंनी आपल्या घरातल्या माणसांचा अपमान केला, तेवढं पुरेसं। तर जर तुमका काय बोलला ना त्या, तर आम्ही कोणच सहन करू शकणार नाही। तुम्ही नका जाऊ, मी जाऊन बघते आणि निशिक घेऊन येते। उमा, मी पण येते। काका मी पण येते। तू थांब इथे पण। चला उमा। यात एकदाची कधी गावाबाहेर जातली ना देवाकच ठाव। हो थांबा, का काय झालं? ता बघा। मगाशी मी तुमच्याशी खोटं बोलले। मी तुमचं आणि शिर्के काकांचं बोलणं रेकॉर्ड केलं नव्हतं। मी तुम्हाला एक संधी देत होते। मला असं वाटलं मी हे रेकॉर्ड करते असं ऐकल्यानंतर तुम्ही तुमची चूक कबूल कराल। तुम्हाला मुळात तुम्ही जे काही केलं ना ते चुकीचं वाटतच नाहीये। म्हणजे तू रेकॉर्ड केलं नव्हतंस? नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।